तुम्हाला राजकीय नेत्यांनी म्हटलं तर चालतं, पण एखाद्या अभिनेत्यानं अथवा एखाद्या कवीनं तुमच्यावर टीका केलेली तुम्हाला चालत नाही. म्हणजे ह्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत, एकनाथ शिंदेच्या संदर्भात उचंबळून आल्या, त्या भावना एक नाटक करणारा माणूस, एक विनोद करणारा माणूस तो बोलला म्हणून शिवसैनिकांच्या भावना, अत्यंत शिंदे सैनिकांच्या भावना उचंबळून आल्या आणि मग त्यांनी तो स्टुडिओ फोडला. मग अजित पवारांनी तर वास्तविकरित्या राजकीय पटलावर केलेलं भाष्य आहे. ते नाटक नव्हतं, ते विनोद नव्हता, ते काव्य नव्हतं, ते वस्तुस्थिती होती. मग ज्या भावना कुणाला कामराच्या संदर्भात शिंदे सैनिकांच्या उचंबळून आल्या, त्याच भावना अजित पवारांच्या बाबतीत का नाही उचंबळून आल्या? गद्दारी करून 50 खोके एकदम ओके, बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले 50 खोके एकदम ओके. तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो 50 खोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय. मी म्हणत नाही, लोक म्हणतायत. नमस्कार मित्रांनो, ज्या नेत्यांच्या भूमिका, आश्वासनं अथवा त्यांनी केलेलं भाष्य याकडे आपल्याला नाटक म्हणून पाहता येत नाही, ते आपल्याला सत्य म्हणून पाहायचं असतं. आणि ज्या अभिनेत्यानं अथवा एखाद्या कवीनं केलेलं काव्य असेल अथवा केलेली भूमिका असेल, विनोद असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, याकडं आपल्याला एक काल्पनिक किंवा एक नाटक म्हणून पाहायचं असतं. नाटकानं आपली जर निष्ठा, कुठेतरी त्या भावना उचंबळून येतात आणि सत्य गोष्टीकडे पाहून आपण थंड पडणार असू, तर आपलं कुठंतरी नैतिक मूल्यावर आपली कुठंतरी घसरण होत चाललेली आहे का? कारण ज्या गोष्टी नेता बोलतो त्याच गोष्टी अभिनेता बोलतो. नेत्याच्या गोष्टी ऐकून आमचं रक्त खवळत नाही, आम्हाला राग येत नाही, आमच्या मुठी आवळल्या जात नाहीत, आमच्या हातात दगड येत नाहीत, काठ्या येत नाहीत. पण आम्हाला अभिनेत्यांनी जे काही विडंबन केलं, नाटक केलं, विनोद केला, त्यावर आमचं रक्त अगदी भावना उचंबळून येतात. आणि आमच्या नेत्याबद्दल असं भाष्य करणारा हा तो कोण जो कवी अभिनेता असेल तो म्हणजे अतिशय मोठा खलनायक आणि त्याला सर्वात मोठी शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही त्वेषानं अगदी रस्त्यावर उतरतो. म्हणजे काल जे कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला, काय वेगळं बोलला होता हो तो? काय म्हणाला होता की जे पूर्वी बोललं गेलं नव्हतं, राजकीय पटलावर राजकीय नेत्यांनी बोललं नव्हतं. जी गोष्ट कुणाल कामरा बोलला तो बोलला काय की ठाणे का रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, आणि तो म्हणाला घाटीमध्ये दिसतात किंवा ते गद्दार दिखलाय किंवा गद्दार म्हणाला. तो अप्रत्यक्षरित्या त्या काव्यामध्ये त्यानं दल बदलू, गद्दार अशा पद्धतीचं तो बोललाय, अप्रत्यक्षरित्या बोललाय. पण अप्रत्यक्षरित्या बोललेल्या अभिनेत्याचं आम्हाला किती टोचलं, किती बोचलं, आमच्या भावना किती उचंबळून आल्या, आम्हाला किती दुःख वेदना झाल्या आम्हाला. पण तेच अजित पवार बोलले त्यावेळी आमच्या भावना कुठे गेल्या होत्या? अजित पवार जे बोलले, अजित पवारांनी गद्दार बोलले, ते तर या कुणाल कामरापेक्षा जास्तीची अभिव्यक्ती, म्हणजे ते जास्तीचं ओपन, म्हणजे प्रत्यक्षरित्या ज्याला म्हणता येईल. जरी ते म्हणाले काय काय म्हणाले, गद्दार म्हणाले, पण लोक म्हणतात कुणाला, यांचा सायरन वाजू लागला किंवा लोक चालले रस्त्याने तर यांना बघा खोकेवाले आले, गद्दार आले असं म्हणतात, लोक म्हणतात. आणि सरकारला नपुसक सुद्धा म्हणतात, म्हणजे शंड म्हणतात. पण कोण म्हणतं? सर्वोच्च न्यायालय म्हणतं. म्हणजे आणि पुन्हा यावरही अजित पवारांनी एवढंच भाष्य केलेलं नाहीये की ते स्पर्धा परीक्षेचा जे काही विद्यार्थी आंदोलन करत होते त्यावेळी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार, म्हणजे जे काही म्हणजे माझ्या भावना मी ज्या गोष्टी केल्यात निवडणूक आयोगाला कळवलंय असं ते एकनाथ शिंदे चुकून म्हणाले. त्यांना जे लोकसेवा आयोग म्हणायचं तर त्यांना ते निवडणूक आयोग म्हणाले. त्यावेळेस
अजित पवार म्हणाले एकदा बोललं तर चूक असते, पण ते वारंवार ते बोलतायत म्हणजे ते त्यांना कळतच नाहीये की ह्या स्पर्धा परीक्षा निवडणूक आयोगाकडे नसतात, त्या या लोकसेवा आयोगाकडे असतात. आणि म्हणजे याचा अर्थ एकनाथ शिंदेंना कळत नाही म्हणजे ते निर्बुद्ध आहेत. म्हणजे ज्या नेत्याबद्दल ते गद्दार आहेत, ते विश्वासघातकी आहेत, ते निर्बुद्ध आहेत, ते अप्रत्यक्षरित्या सर्वोच्च न्यायालय त्यांना नपुसक म्हणालं, ते भाष्य म्हणजे अगदी त्या अभिनेत्याची भूमिका नव्हती, ती राजकीय नेत्याने मांडलेली मतं होती. त्यावेळेस ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे याचा अर्थ राज्यघटनेनं या राजकीय नेत्यांना दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या कवी, नाटककार अथवा चित्रपट अभिनेत्यांना दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या दोन्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठंतरी ते वेगळं असतं का ते एकच असायला पाहिजे? म्हणजे यांना एक न्याय आणि यांना दुसरा न्याय असं काही या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे का? म्हणजे बघा, शरद पवारांच्या विषयी अजित पवारांची जी निष्ठा आहे, जी देव मानतात त्यांना ते, आणि ते कधीही त्यांना म्हणजे एवढी निष्ठा आहे की ते सत्तेसाठी ते देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आणि शरद पवारांना अक्षरशः म्हणजे ते शकुनीपासून तर ते वळूपर्यंत नाना विशेषणांनी जी लोक शरद पवारांना अगदी खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार बसलेले असतात. ती निष्ठा आहे अजित पवारांची. म्हणजे ते म्हणजे जे नाटक आहे का निष्ठा आहे, आता हे जनतेने ठरवावं, ते आपण ठरवण्याची गरज नाही. कारण ते जे निष्ठा दाखवतात ते त्यांच्या जीवाला माहिती ती खरी असेल का खोटी असेल. परंतु एकीकडे शरद पवारांवर टीका करणाऱ्यांच्या बरोबर आपण सत्तेमध्ये आहोत, अगदी तेच आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दल यांची निष्ठा आहे एकनाथ शिंदेची, पण ती निष्ठा म्हणजे कशी की बाळासाहेब ठाकरेंबद्दल जी एकनाथ शिंदेची निष्ठा आहे तशीच निष्ठा अजित पवारांची शरद पवारांच्या बरोबर आहे. म्हणजे हे नाटक आहे का निष्ठा आहे? जर ती निष्ठा असेल तर ती व्यभिचारी असू शकते का? निष्ठा कशी असते, अव्यभिचारी का व्यभिचारी? जी निष्ठा कायम असते, अव्यभिचारी असते, तिला निष्ठा म्हणतात. पण जी कालानुरूप व्यक्तिगत स्वार्थासाठी बदलते तिला निष्ठा कसं म्हणता येईल? आणि आम्ही निष्ठावंत बाळासाहेबांच्या, आणि तेच बाळासाहेब सांगतात ना की यापुढची शिवसेना युवा नेता म्हणून आदित्य ठाकरे असतील आणि जे काही फादर बॉडी किंवा जी मुख्य जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे नेतृत्व करतील. बाळासाहेबांनी सांगून दिलेलं होतं. जर ज्या बाळासाहेबांचे वैचारिक वारस म्हणतो तर आपण त्यांच्या त्या निष्ठेवर त्यांनी बोललेल्या शब्दाला खोटं ठरवण्याच्या फंदात पडतो. आपण फक्त त्याच पाठीमागे व्यक्तिगत स्वार्थ आहे का बाळासाहेबांवरची निष्ठा आहे? आणि जो राग, आता बघा, जो राग म्हणजे बाळासाहेबांच्या संदर्भात बोलल्यावर यायला पाहिजे तो राग येत नाही. कारण त्या बाळासाहेबांना अगदी जे टीकेचं धणी बनवतात, त्या शिवसेनेला अगदी त्या शिवसेनेचं जी टीका नाही करायची ती टीका या भाजपनं केलेली आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून हे एकनाथ शिंदे बसतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपण मग ते कुणाल कामरा बोलला त्यात काय चुकीचं बोलला की तुमची निष्ठा ही व्यभिचारी निष्ठा आहे, व्यक्तिगत स्वार्थ त्याच्यातून डोकावतो आणि ते दल बदलू जातात. गद्दार म्हटलं जातं, विश्वासघातकी म्हटलं जातं. तुम्हाला राजकीय नेत्यांनी म्हटलं तर चालतं, पण एखाद्या अभिनेत्यानं अथवा एखाद्या कवीनं तुमच्यावर टीका केलेली तुम्हाला चालत नाही. म्हणजे ह्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत एकनाथ शिंदेच्या संदर्भात उचंबळून आल्या, त्या भावना एक नाटक करणारा माणूस, एक विनोद करणारा माणूस तो बोलला म्हणून शिवसैनिकांच्या भावना, अत्यंत शिंदे सैनिकांच्या भावना उचंबळून आल्या आणि मग त्यांनी तो स्टुडिओ फोडला. मग अजित पवारांनी तर वास्तविकरित्या राजकीय पटलावर केलेलं भाष्य आहे, ते नाटक नव्हतं, ते विनोद नव्हता,
ते काव्य नव्हतं, ते वस्तुस्थिती होती. मग ज्या भावना कुणाला कामराच्या संदर्भात शिंदे सैनिकांच्या उचंबळून आल्या, त्याच भावना अजित पवारांच्या बाबतीत का नाही उचंबळून आल्या? त्याचं कारण काय? की कारण निष्ठा ही व्यभिचारी आहे, ती स्वार्थी आहे, ती तुम्हाला लाभासाठी, जिथे लाभ असेल तिथे निष्ठा, लाभावर आधारित निष्ठा हे आजच्या राजकारणाचं एक उघड रहस्य आहे. आणि मग जर हीच निष्ठा म्हणजे बाळासाहेबांची जशी म्हणजे या शिवसैनिकांची, शिंदे सैनिकांची, एकनाथ शिंदेंवर जी निष्ठा आहे ती फक्त कुणाला कामरांवर बाबतीत उचंबळून येते, पण अजित पवारांच्या संदर्भात ती अगदी थंड असते. अगदी तशीच या एकनाथ शिंदेंची जी भावना आहे अगदी बाळासाहेबांच्या प्रती अगदी तशीच आहे. ती फक्त आणि फक्त योग्य त्यावेळी जिथे लाभ असेल तिथेच उचंबळून येते का आणि तिला निष्ठा म्हणता येतं का? म्हणजे आता आपण नेता, नाटक आणि निष्ठा म्हणजे हे आता नेता आपण देव म्हणतो, पण तो खरा दैवत आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरलाय, नाही तर आमचं त्या विठ्ठलाशी वैर नाही, असं बोलतात नाही लोक बाहेर पडताना. आणि अजित पवार बाहेर पडताना शरद पवारांच्या संदर्भात जे भाष्य करतात, आता ते जे बोलतात पुन्हा नंतर ते आमचे दैवत आहेत, आम्ही खालच्या पातळीवर टीका करत नाहीत. म्हणजे ही निष्ठा व्यभिचारी निष्ठा आहे. आणि जे खरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे मावळे आहेत, त्यांना कधीच ते लाभ पाहून त्यांच्या भावना उचंबळून येत नाहीत. त्यांच्या भावना उचंबळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणी भाष्य केलं कोरटकर तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारे खरे निष्ठावंत असतात. सोलापूरकरला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत म्हणणारे खरे निष्ठावंत असतात. ते खरे शिवसैनिक असतात, मावळे असतात. भगतसिंह कोश्यारीचे वाभाडे काढणारे खरे मावळे, खरे शिवसैनिक असतात. आणि निष्ठावान शिवसैनिक कुठे? आणि हा नाटकी भावामध्ये म्हणजे अगदी नाटककारानं केलेल्या विनोदावर त्याला त्याच्या भावना दुखावतात ते सैनिक कुठे? म्हणजे शिवसैनिक आणि शिंदे सैनिक यामध्ये कुठेतरी वैचारिक भेद नक्की दिसून येतो. हे मित्रांनो, हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.